एक कप काजूपासून अगदी झटपट तयार होणारी बर्फी, अगदी तोंडात विरघळणारी, जरा सुद्धा ह्यामध्ये मावा किंवा तूप तेल न वापरता अगदी रक्षाबंधन स्पेशल मध्ये ही आजची खास रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। तर नमस्कार, मी पूर्वा होम किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच बर्फी अगदी साध्या व सिंपल पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मखाने घेतले आहेत। मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे गॅस ऑन करून कढईमध्ये संपूर्ण मखाने 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजून घेऊया। तर हे मखाने तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता आणि हे करपणार नाही ह्याची काळजी घ्या। आणि मखाने आपण थंड झाल्यानंतर मिक्सर जार मध्ये काढून घेऊया। तर ह्याची आपल्याला मिक्सर मध्ये पावडर तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मिक्सरला मी पावडर तयार करून घेतली आहे। तर ह्याचे माप 1 कप अशी मखाण्याची पावडर यातून निघाली आहे। तर हे 1 कप मखाण्याची पावडर परत मिक्सर जार मध्ये काढून घेऊन यामध्ये 1 कप काजू, 1 कप साखर, तसेच अर्धा चमचा इथे वेलची पावडर घेतली आहे। तर हे संपूर्ण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया। तर ह्याची पावडर तयार करून अशा पद्धतीने मिश्रण तयार करून घेतलं आहे। तर आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातील जे भरड वगैरे असेल ते आपल्या बर्फीमध्ये येणार नाही। तर अशा पद्धतीने संपूर्ण चाळून घेतलं आहे। तर चाळून घेतलेल्या पावडरमध्ये आपण 1 कप मिल्क पावडर ॲड करणार आहोत। तर ही बाइंडिंगसाठी मी इथे मिल्क पावडर ॲड केली आहे। तर परत एकदा आपण हलक्या हाताने पावडर आणि मिश्रण संपूर्ण एकत्रित मिक्स करून घेऊया। तर व्यवस्थित आपलं मिश्रण इथे तयार आहे। मिक्स केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला 3 वेगळ्या भागांमध्ये वेगळं करायचं आहे। त्यासाठी मी वाटीमध्ये एक करून 3 वाट्यांमध्ये हे मिश्रण काढून घेतलं आहे। तर ह्या 3 वाट्यांमध्ये आपण जे मिश्रण काढून घेतलेलं आहे यांना आपल्याला कलर द्यायचा आहे। त्यामुळे आपण इथे 1 वाटीतील मिश्रण घेऊन त्यामध्ये मी इथे रोज सिरप घेतला आहे। 2 चमचे रोज सिरप घेऊन तुम्ही इथे बीटाचा रस किंवा फूड कलर घेऊ शकता। मी इथे 2 चमचे रोज सिरप घेऊन यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे दूध घेतला आहे आणि हे हलक्या हाताने मळून घेऊया। तर इथे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला हा असा गोळा तयार झाला आहे। यामध्ये आपण सीड्स ॲड करणार आहोत। तर ह्या जागी तुम्ही ड्रायफ्रूटचं थोडं क्रश केलेले ड्रायफ्रूट ह्यामध्ये मिक्स करू शकता। तर अशा पद्धतीने हा असा गोळा आपण साईडला ठेवून देऊया। दुसऱ्या वाटीतील मिश्रण घेऊन तर इथे कोमट दुधामध्ये मी केसर भिजत ठेवली होती। तर अशा पद्धतीने येलो कलर तयार करून घेतला आहे। तर तुम्ही फूड कलर इथे वापरू शकता। तर अशा पद्धतीने हा गोळा मी इथे तयार करून घेतला आहे। हा आता इथे साईडला ठेवून देऊया। तसेच तिसऱ्या वाटीतील मिश्रण घेऊन यामध्ये मी ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा फूड कलर इथे वापरला आहे। तर इथे हा असा हिरवा कलरचा फूड कलर घेऊन तो हलक्या हाताने मळून तो देखील अशा पद्धतीने मळून गोळा तयार करून घेतला आहे। तो देखील साईडला आपण ठेवून देऊया। तर अशा 3 प्रकारचे 3 गोळे 3 कलरचे करून घेतले आहेत। तर आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे आहेत। म्हणजे ह्या गोळ्यांचेच आपल्याला समान 3 भागाचे गोळे करायचे आहेत। तर इथे 5-5 प्रत्येकाचे गोळे तयार करून घेतले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला सोपी ट्रिक जेणेकरून चिकटणार नाही ह्याच्यासाठी एक येलो कलरचा गोळा घ्यायचा आहे आणि ग्रीन कलरच्या आपल्याला चपट्या पुऱ्यांसारखं बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्ही हाताने देखील करू शकता। तर अशा पद्धतीने रेड कलरचा गोळा घेऊन येलो कलरच्या मिश्रणाच्या कोट करून त्यानंतर परत ग्रीन कलरचं मिश्रण घेऊन येलो कलरचा गोळा परत त्या मिश्रणाने कोट करून पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे। पिवळ्या कलरचा जो गोळा आहे तो आपल्याला या ग्रीन कलरच्या गोळ्यामध्ये घेऊन तो देखील अशा पद्धतीने मिक्स करून ह्याला बंद करून असा गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण बॉल आपले 5 तयार झाले आहेत। तर ह्या 5 बॉलला अगदी आकर्षक आणि सुरेख वाटण्यासाठी आपण ह्या आपल्या बर्फीला व्यवस्थित चांदीचं कोट करून घेणार आहोत। तर इथे चांदीचं कोट करण्यात ऑप्शनल आहे, ह्याला काही टेस्ट नसते, पण एक सुंदर आणि रेखीव वाटण्यासाठी मी इथे चांदीचं वर्क ह्याला लावलं आहे। तर
त्यानंतर आपण ह्याला आपल्या बर्फीला कट करून घेऊया. तर आपल्याला आवडतं त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर इथे पाहू शकता तुम्ही आतील रेड कलर अगदी सुरेख असा दिसतं आहे. तर परत एकदा आपण जे 4 कट केलेले तिथे आपण 6 कट करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण बर्फ्या कट करून घेतल्या आहेत. तर खूप आकर्षक रेखीव अशा ह्या बर्फ्या दिसतात आणि एकदम झटपट आणि सुरेख आणि खायला देखील तेवढ्याच सुंदर अशा लागतात. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खरंच तुम्हाला आवडेल. आणि आजच्या रक्षाबंधन स्पेशलला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.